Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon, online lecture series, subject Agriculture, Science and Technology, Standard 12. मागील लेक्चर मध्ये आपण कमर्शियल क्रॉप्स या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये फर्स्ट क्रॉप शुगर केन आपण पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरं जे क्रॉप आहे फ्रूट क्रॉप मँगो, ते आज आपण पाहणार आहोत. मँगो सर्वांना ओळखता येतो, सर्वांच्या आवडीचं ते फळ आहे. मँगोचं बॉटनिकल नेम मँजिफेरा इंडिका. मँगोचं बॉटनिकल नेम मँजिफेरा इंडिका आहे. फॅमिली ॲनाकार्डियासी. मँगोची फॅमिली ॲनाकार्डियासी. ॲनाकार्डियासी हे तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा जोड्या लावा किंवा रिकाम्या जागेमध्ये मँगोची फॅमिली विचारली जाते. मँगोला मराठीमध्ये आपण आंबा असं म्हणतो. त्याचबरोबर आमरा असं सुद्धा मँगोचं नाव आहे. ओरिजिन मँगोचं जे उगम स्थान आहे इंडो बर्मा रिजन, त्यालाच आपण साऊथ ईस्ट एशिया असं म्हणतो. इंडो बर्मा रिजन हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये मँगो वरती जोड्या लावायला प्रश्न विचारतात. युजेस ऑफ मँगो. मँगोचे युजेस किंवा आपण त्याला इम्पॉर्टन्स ऑफ मँगो असं म्हणतो. फर्स्ट, इट इज अ good source of vitamin A, B and C. In mango, some vitamins are found, vitamin A, B and C. Mango fruits have very high nutritive value. त्याचबरोबर मँगो फ्रुट्स मध्ये चांगल्या पद्धतीचे न्यूट्रिएंट्स त्यामध्ये सापडतात. हाय व्हॅल्यू आहे न्यूट्रिएंटची. इट इज कंझ्युम ॲज अ फ्रेश टेबल पर्पज फ्रूट. त्याचबरोबर मँगो हे जे फळ आहे ते फ्रेश टेबल पर्पज म्हणजे आपण पिकल्यानंतर त्या ठिकाणी ते खाण्यासाठी त्याचा वापर करतो. कुठल्याही प्रकारचं प्रोसेस न करता ते डायरेक्ट आपण चिरून त्या ठिकाणी तो खाऊ शकतो. मेनी प्रिझर्व्ड प्रोडक्ट्स लाईक jam, squash, canned pulp and slices, pickles and amchur are also prepared. त्याचबरोबर मँगो पासून आपण जाम तयार करू शकतो. स्क्वॅश म्हणजे सरबत त्या ठिकाणी बनवू शकतो. कॅनड पल्प करून त्याचं आपण तो साठवू शकतो. स्लाइस त्याच्या ज्या फोडी आहेत त्या फोडी सुद्धा आपल्याला हवाबंद पॅकेट्स मध्ये साठवता येतात. देन पिकल्स म्हणजे लोणचं सुद्धा आपण आंब्यापासून करत असतो. आमचूर त्याचबरोबर त्या ठिकाणी आमचूर सुद्धा मँगो पासून तयार केलं जातं. फ्रेश फ्रुट्स आर प्रिझर्व्ड प्रोडक्ट्स आर एक्सपोर्टेड टू अर फॉरेन एक्सचेंज. त्याचबरोबर जे फ्रेश फ्रुट्स आहेत ते त्या ठिकाणी आपण एक्सपोर्ट करतो आणि एक्सपोर्ट केल्यामुळे आपल्याला परकीय जे चलन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतं. जो परकीय पैसा आहे म्हणजे परदेशी जो पैसा आहे तो त्या ठिकाणी आपण आंब्याच्या एक्सपोर्ट पासून मिळवू शकतो. मँगो लीव्स अँड फ्रुट्स आर युज्ड इन रिलिजियस फंक्शन्स. त्याचबरोबर आंब्याची पानं जी आहेत, मँगो लीव्स आंब्याची पानं आणि फ्रुट्स म्हणजे जे फळ आहे ते आपण रिलिजियस फंक्शन्स म्हणजे जे आपले त्या ठिकाणी धार्मिक आपण काही सण साजरे करतो त्या सणांना आपण त्या ठिकाणी आंब्याची पानं वगैरे वापरतो. उदाहरणार्थ
बैलपोळ्याला आपण आंब्याचं पानांचं जे तोरण आहे ते आपण आपल्या दरवाजाला लावतो. आंब्याचं फ्रूट आपण 5 फळांमध्ये देवासमोर ठेवतो. गणपती समोर आपण ती 5 फळं ठेवतो किंवा देवी समोर. तर त्या 5 फळांमध्ये आपण त्या ठिकाणी आंबा सुद्धा ठेवला जातो. टॅनिन इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम बार्क. त्याचबरोबर टॅनिन सुद्धा त्याच्या बार्क पासून आपण मिळवतो. फळांमधून आपण टॅनिन त्या ठिकाणी काढतो आणि त्याचा वापर आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा केला जातो, टॅनिनचा वापर. नेक्स्ट, सॉइल रिक्वायरमेंट ऑफ मँगो. मँगो कॅन ग्रो ऑन व्हेरियस टाइप ऑफ सॉइल फ्रॉम ॲल्युव्हियल टू लॅटरायटिक सॉइल. मँगो क्रॉप जे आहे तर ते वेगवेगळ्या सॉइल टाइप्स मध्ये आपण घेऊ शकतो. त्याची जी रेंज आहे ॲल्युव्हियल टू लॅटरायटिक सॉइल. It prefers slightly acidic, well-drained, deep loamy soils, which is rich organic matter. आता आंबा या पिकासाठी साधारणतः ऍसिडिक सॉइल त्या ठिकाणी बेनिफिशियल असते. त्याचबरोबर वेल ड्रेन, डीप लोम सॉइल, त्याचबरोबर पाण्याचा चांगला निचरा होणारी सॉइल त्याला आवश्यक असते. त्यानंतर रिच इन ऑर्गॅनिक मॅटर, त्याचबरोबर सेंद्रिय जे घटक आहेत ते सुद्धा त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे पाहिजे. अशा पद्धतीची सॉइल मँगो पिकासाठी आवश्यक असते. द रेंज ऑफ पीएच शुड बी बिटवीन 5.5 टू 7.5. त्याचबरोबर जी पीएच रेंज आहे म्हणजे सामूची जी रेंज आहे तर 5.5 टू 7.5 एवढी आहे. Then after, climatic requirement of mango crop. It is a tropical crop. हे जे क्रॉप आहे ते उष्णकटिबंधीय क्रॉप आहे. It is a tropical crop. It requires warm and dry climate. त्याचबरोबर ह्या पिकाला वार्म, उष्ण आणि कोरडं हवामान त्या पिकाला आवश्यक असतं. Optimum temperature range is 24 to 27 degree Celsius. या पिकाला ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे तर ते 24 ते 27 डिग्री सेल्सिअस एवढं त्या ठिकाणी आवश्यक आहे. इट कॅन डू वेल इन एरियाज ऑफ ॲव्हरेज रेनफॉल ऑफ 250 सेंटीमीटर. त्याचबरोबर जो ॲव्हरेज रेनफॉल आहे म्हणजे ॲव्हरेज जो पाऊस आहे वार्षिक तो 250 सेंटीमीटर पाहिजे, म्हणजेच 2500 सेंटीमीटर एवढा पाऊस या पिकाला लागतो. जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागामध्ये आंबा हे पीक चांगल्या पद्धतीने येत असते. ब्राईट सनी डेज अँड लो ह्युमिडिटी आर आयडियल फॉर मँगो कल्टिव्हेशन. त्याचबरोबर ब्राईट सनी डेज, स्वच्छ सूर्यप्रकाश असणार आणि लो ह्युमिडिटी, त्याचबरोबर जी आर्द्रता आहे ती कमी त्या ठिकाणी पाहिजे. अशा भागामध्ये आंबा पीक चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. Then after propagation of mango crop, mango can be propagated by two methods. First, sexual method and second, asexual method. In sexual method, by using seeds, that is stone, त्यालाच आपण कुई असं म्हणतो. सेक्शुअल मेथड मध्ये आपण कुईच्या मार्फत त्या ठिकाणी आंब्याचं त्या ठिकाणी उगवण करू शकतो. कुठल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये आपण इंटरफेअर न करता कुई जमिनीमध्ये लावली तर त्या ठिकाणी आंबा पिकाची उगवण होत असते. मँगो when propagated by seed does come through two types, being highly cross pollinated and heterozygous in nature. आता सेक्शुअल मेथडने जर आपण त्या ठिकाणी सीड्सचं प्रोपोगेशन केलं तर त्या ठिकाणी ट्रू टू टाईप त्या ठिकाणी आपल्याला प्लांट मिळतं. त्याचबरोबर हायली क्रॉस पॉलिनेटेड अँड हेट्रोझायगस इन नेचर,
त्याचबरोबर हे जे प्लांट आहे ते हायली क्रॉस पॉलिनेटेड असतं आणि हेट्रोझायगस म्हणजे त्याची डिफरंट त्या ठिकाणी प्रोपोगेशन करण्याची जी त्याची पॉलिनेशन केल्यानंतर हेट्रोझायगस जी कंडिशन येते ती याच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल मेथड मध्ये मिळते. देन आफ्टर असेक्शुअल मेथड that is by mean of vegetative propagation. Asexual method म्हणजे काय? Vegetative propagation. Commercially, mango is propagated by asexual method to get true to type and early yielding plants. आता साधारणतः कमर्शियली मँगो जे क्रॉप आहे तर ते असेक्शुअल मेथडनं त्या ठिकाणी त्याचं प्रोपोगेशन केलं जातं आणि त्याचा त्या ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी त्याचा वापर केला जातो. अशा ज्या व्हरायटी डेव्हलप केल्या जातात असेक्शुअल मेथड मध्ये त्या ट्रू टू टाईप असतात. त्याचबरोबर अर्ली इल्डिंग असतात. त्याचबरोबर हाय इल्डिंग सुद्धा त्या व्हरायटीमध्ये आपल्याला मिळतं. आता यामध्ये ज्या प्रोपोगेशन मेथड आहेत इट इज प्रोपोगेटेड बाय ग्राफ्टिंग. त्यामध्ये आपण कलम करून त्या ठिकाणी मँगोचं कलम केल्यानंतर आपल्याला काही नवीन प्लांट्स मिळतात आणि त्याचं यील्ड सुद्धा चांगल्या पद्धतीनं किंवा जास्त आपल्याला मिळतं. त्यामध्ये आता काही मेथड्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टोन ग्राफ्टिंग. कुईला आपण त्या ठिकाणी कलम करतो. कुईमध्ये झाड उगल्यानंतर लगेच त्याच्यावरती कलम केलं जातं. जी व्हरायटी आपल्याला कलम करायची आहे त्याचं त्या ठिकाणी फांदी आणल्यानंतर ती त्या ठिकाणी कलम केली जाते. सेकंड मेथड अप्रोच ग्राफ्टिंग. अप्रोच ग्राफ्टिंग मध्ये आपण जी दोन झाडं आहेत, दोन मँगो प्लांट्स कनेक्ट इच अदर, एकमेकाला ते आपण कनेक्ट करतोय, अप्रोच करतो, त्याला आपण अप्रोच ग्राफ्टिंग असं म्हणतो. प्रॅक्टिकलच्या वेळेस आपण ते पाहणार आहे. देन आफ्टर वन एअर ग्राफ्टिंग. वन एअर ग्राफ्टिंग मध्ये आपण झाडाच्या मोठं जर झाड असेल, मँगो ट्री जर मोठं असेल तर त्याला आपण फांदीवरती डायरेक्ट त्या ठिकाणी ग्राफ्टिंग करू शकतो. त्याला आपण वन एअर ग्राफ्टिंग असं म्हणतो. देन फोर्थ टाइप साइड ग्राफ्टिंग. साइड ग्राफ्टिंग मध्ये आपण फांदीच्या बाजूला त्या ठिकाणी कट करून त्या ठिकाणी नवीन फांदी आपण कलम करू शकतो. त्याला आपण साइड ग्राफ्टिंग असं म्हणतो. देन आफ्टर प्लांटेशन डिस्टन्स किंवा स्पेसिंग ऑफ मँगो क्रॉप. प्लांटेशन डिस्टन्स और स्पेसिंग ऑफ मँगो क्रॉप. डॉर्फ व्हरायटीज 7x7 मीटर. ज्या डॉर्फ व्हरायटीज आहेत, डॉर्फ म्हणजे काय, ज्या बुटक्या ज्या जाती आहेत मँगो फ्रूटच्या त्या 7x7 मीटर वरती आपण शेतामध्ये लावू शकतो. देन आफ्टर टॉल व्हरायटीज 10x10 मीटर. ज्या टॉल व्हरायटीज आहेत म्हणजे उंच वाढणाऱ्या ज्या जाती आहेत त्या आपण 10x10 मीटर वरती त्या लावू शकतो. प्लांटिंग मेथड्स. ओपन द पीट ऑफ द साइज 90x90x90 सेंटीमीटर ड्युरिंग समर मंथ. उन्हाळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी खड्डे घ्यायचे आहेत. त्याचं स्पेसिंग 90x90x90 सेंटीमीटर त्या ठिकाणी स्पेसिंग ठेवायचं आहे. The peat are filled with 20 to 25 kg FYF plus topsoil. त्याचबरोबर जे पीट आहेत, जे खड्डे आपण खोदलेले आहेत ते 20 ते 25 किलो त्या ठिकाणी FYM घ्यायचे, फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे शेणखत, प्लस त्याच्यामध्ये टॉप सॉइल त्या ठिकाणी त्या प्रमाणात ऍड करायचे आहे आणि तो खड्डा त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 10 ग्रॅम फोरेट शुड बी मिक्स्ड टू कंट्रोल टर्माइट्स. त्याचबरोबर त्यामध्ये 10 ग्रॅम फोरेट मिक्स करायचा आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे टर्माइट्स आहे म्हणजे मुंग्यांचा अटॅक होतो झाड आपण खड्ड्यामध्ये लावल्यानंतर, तो मुंग्यांचा अटॅक त्या ठिकाणी होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण प्लांटिंग खड्ड्यामध्ये करायची आहे. प्लांटिंग सीझन रेनी सीझन. आता या ठिकाणी प्लांटिंग सीझन जो दिलेला आहे तो रेनी सीझन दिलेला आहे.
पावसाळ्यामध्ये आपण कधी पण त्या ठिकाणी मँगो ट्री प्लांट करू शकतो. देन आफ्टर केअर्स ऑफ मँगोचं प्लांटिंग केल्यानंतर काही आपल्याला काळजी घ्यावी लागते. मँगोची वाढ 1 वर्ष 2 वर्ष चांगली आपल्याला ठेवावी लागते. त्यासाठी आफ्टर प्लांटिंग युनिफॉर्म मॉइश्चर लेवल शुड बी मेंटेन. प्लांटिंग केल्यानंतर आपल्याला त्याची जी मॉइश्चर लेवल आहे जमिनीची ती त्या ठिकाणी मेंटेन ठेवायची आहे. 1 ते 2 दिवसांनी त्याला रेग्युलर पाणी देणं गरजेचं आहे. वॉटर स्टॅग्नेशन शुड बी अवॉइडेड. त्याचबरोबर त्यामध्ये पाणी आपण साठवू नाही द्यायचं आहे. जे आळी आपण केलेली आहे तर त्यामध्ये जे बेसिन्स आहेत त्या ठिकाणी पाणी साठवून नाही द्यायचे. यूज लोकली अवेलेबल मटेरियल टू प्रोटेक्ट सीडलिंग फ्रॉम हॉट अँड ड्राय सन. त्याचबरोबर जी नवीन झाडं आपण लावलेली आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी हॉट अँड ड्राय ज्यावेळेस सन म्हणजे सूर्यप्रकाश ज्यावेळेस जास्त असेल उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस त्या झाडांना आपण आच्छादन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आळ्यांमध्ये आपण मल्चिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. Then after manures and fertilizer requirement of mango fruit crop. आता यामध्ये मँगो फ्रूट क्रॉपचं त्या ठिकाणी वेगवेगळे एज दिलेले आहेत. त्याच्या वाढीचं त्या ठिकाणी इयर्स दिलेले आहेत आणि त्यानुसार त्याचे खताचे डोस या ठिकाणी दिलेले आहेत. एज ऑफ ट्री फर्स्ट इयर FYM requirement is 10 kg per plant. Then nitrogen requirement 20 gram, phosphorus requirement 18 gram, potassium requirement 50 gram. Then second year FYM requirement 15 kg, nitrogen requirement 50 gram, phosphorus requirement 27 gram, potassium requirement 75 gram. Then third to fifth year 25 kg FYM per plant, nitrogen 100 gram per plant, phosphorus 36 gram per plant, and potassium 100 gram per plant. Then after 8 to 10th year 8 ते 10 वर्षाचं जर प्लांट झालं तर FYM 50 kg per plant, nitrogen 400 gram per plant, phosphorus 144 gram per plant, and 400 potassium per plant. Then after about 10 years, आता जी झाडं 10 वर्षाच्या पुढील आहेत अशा झाडांसाठी 75 kg FYM per plant, nitrogen 500 gram, phosphorus 360 gram, potassium 750 gram. तर अशा पद्धतीनं आपण जे फर्टिलायझर अँड मॅन्युअर्स जी रिक्वायरमेंट आहे ती आपण त्या ठिकाणी फुलफिल करू शकतो. Then after irrigation requirement of mango tree. First irrigation is given just after planting. Mango plants required first irrigation just after planting. Planting केल्यानंतर सुरुवातीला लगेचच त्याला आपण पाणी द्यायचं आहे. Irrigation interval depends upon type of soil and season. Then after irrigation intervals depends upon type of soil and season. तर या ठिकाणी जसं आपला सीझन असेल तर पावसाळा जर असेल तर त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता या पिकाला नसणार आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये या पिकाला पाणी त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल आणि त्यानुसार आपण इरिगेशन इंटरवल त्या ठिकाणी ठरवायचे. Irrigation should be given at interval of 2 to 3 days during summer in the first year. In first year, 2 to 3 days irrigation interval is required.
Next 2 to 5 years, irrigation should be given at an interval of 4 to 5 days in summer. नेक्स्ट इयर काय आहे 2 ते 5 जे वर्ष होतात त्यानंतर 4 ते 5 दिवस आपण त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये ठेवायचे आहे. दोन पाणी देण्याच्या ज्या 2 स्टेजेस आहेत त्याच्यामधलं हे अंतर आहे 4 ते 5 दिवस. देन इरिगेशन शुड बी गिवन ॲट फ्लॉवरिंग अँड फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. त्याचबरोबर जो फुलं येण्याचा काळ आहे म्हणजे त्याला आपण मोहर येण्याचा काळ म्हणतो अशा अवस्थेमध्ये आणि फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. त्याचबरोबर मँगो सेटिंग झाल्यानंतर ती डेव्हलपमेंट स्टेज स्टार्ट होते त्यावेळेस त्या ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे. देन आफ्टर इंटरक्रॉपिंग इन मँगो, fruit crops like papaya, pineapple or vegetable crops can be grown as intercrop if irrigation facilities are available during first 8 to 10 years. आता यामध्ये इंटरक्रॉपिंग करताना 8 ते 10 वर्षाच्या आतमध्ये त्यामध्ये आपण पपई त्या ठिकाणी लावू शकतो, पायनॅपल त्या ठिकाणी लावू शकतो. त्याचबरोबर व्हेजिटेबल क्रॉप्स काही जी भाजीपाला वर्गीय पिकं जी आहेत ती सुद्धा आपण मँगो ऑर्चर्ड मध्ये म्हणजे आंबा बागेमध्ये आपण ही पिकं इंटरक्रॉपिंग म्हणून लावू शकतो. देन आफ्टर हार्वेस्टिंग अँड yield, first harvesting, mango produces flowering in the month of November and continues till February. Fruit become ready for harvest in the month of March. That is 4 to 5 months are required from flowering to harvest. आता यामध्ये आंब्याचं त्या ठिकाणी हार्वेस्टिंग करताना त्याचं फुलं येण्याचा जो काळ आहे तो नोव्हेंबर टू फेब्रुवारी पर्यंत आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत आंब्याला त्या ठिकाणी मोहर येत असतो. त्यानंतर 4 ते 5 महिन्यांनी त्याची काढणी आपण करू शकतो. आंब्याची जी फळं आहेत ती 4 ते 5 महिन्यांनी आपण त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. देन आफ्टर साइन ऑफ मॅच्युरिटी, आता साइन ऑफ मॅच्युरिटी म्हणजे काय तर फळं काढणीला आली आहेत हे आपण कसं ओळखायचं आहे. फर्स्ट फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट, फिजिकल जी भौतिक त्याची जी वाढ आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली असते. कलर चेंजेस फ्रॉम डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन, त्याचबरोबर त्याचा जो कलर आहे तो कलर डार्क ग्रीन म्हणजे गडद हिरवा ते लाईट ग्रीन म्हणजे फिकट हिरवा त्या ठिकाणी होतो. व्हेन 1 or 2 ripe fruits fall from the tree, त्याचबरोबर 1 ते 2 जे आंबे आहेत पिकलेले आंबे त्या ठिकाणी खाली पडलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्रूट ॲट मॅच्युरिटी रेंजेस बिटवीन 1.01 to 1.02, त्याचबरोबर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी 1.0 to 1.02 त्या ठिकाणी येते. ब्रिक्स सॅक्रोमीटर रीडिंग ॲट मॅच्युरिटी रेंजेस बिटवीन 12 डिग्री टू 15 डिग्री ब्रिक्स, त्याचबरोबर जे ब्रिक्स मीटर जो आहे त्याचं जे रीडिंग आपण घेतलं तर 12 डिग्री टू 15 डिग्री त्या ठिकाणी ते रीडिंग आपल्याला मिळतं. त्यावेळेस आपण आंब्याचं काढणी करू शकतो. देन ऍक्च्युअल हार्वेस्टिंग ऑफ मँगो फ्रुट्स, मँगो फ्रुट्सची काढणी जी ऍक्च्युअल आहे ती कशा पद्धतीने करतात. When fruits are ready for harvesting, fruit picker climbs on the tree and collect fruit in bags. When fruits are ready for harvesting, मग त्यावेळेस ज्यावेळेस फ्रुट्स रेडी होतात काढणीसाठी त्यावेळेस आपण मँगो पिकर म्हणजे जो एखादी व्यक्ती असते ती आपण आंब्याच्या झाडावरती चढवतो आणि त्या ठिकाणी आंब्याचं डायरेक्ट पिकिंग केलं जातं म्हणजे त्याच्याकडनं ते आंबे तोडून एखाद्या बॅग मध्ये ते कलेक्ट केले जातात. देन आफ्टर रिसेंटली कोकण कृषी विद्यापीठ हॅज डेव्हलप अ मँगो पिकर कॉल्ड ॲज नूतन झोला, त्यालाच आपण नूतन झेला असं म्हणतो.
त्यामध्ये आता कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी संशोधन करून त्या ठिकाणी एक झेला तयार केलेला आहे. त्यामध्ये त्याचं नाव नूतन झोला झोला असं आहे. आपल्या लॅब मध्ये तो उपलब्ध आहे. प्रॅक्टिकलच्या वेळेस तो तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्या ठिकाणी त्या झोल्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी आंब्याची काढणी करू शकतो. हार्वेस्ट द फ्रूट केअरफुली, डू नॉट डॅमेज द फ्रूट ड्युरिंग हार्वेस्टिंग. त्याचबरोबर हार्वेस्टिंग करताना फ्रुट्स केअरफुली त्या ठिकाणी आपण हार्वेस्ट करायचे आहेत. कुठल्याही पद्धतीचं डॅमेज त्या ठिकाणी फ्रुट्सला करायचं नाही. नाहीतर असे जे फ्रुट्स आहेत ते त्या ठिकाणी रायपनिंगच्या वेळेस ते खराब होतात आणि त्या ठिकाणी मग नुकसान होतं. रिसेंटली नूतन झोला इज युज्ड फॉर मँगो हार्वेस्टिंग. आता बऱ्याचशा ठिकाणी आता नूतन झोला आपण हार्वेस्टिंग साठी वापरतो. देन आफ्टर yield ऑफ मँगो अप टू 10 years एज, जर झाड 10 वर्षापर्यंतची जर असतील तर त्या झाडांना 500 to 800 फ्रुट्स पर ट्री, 500 ते 800 फ्रुट्स त्या ठिकाणी त्या झाडांना येतात किंवा 8 to 10 टन्स पर हेक्टर यील्ड त्या ठिकाणी मिळतं. 8 ते 10 टन प्रति हेक्टर यील्ड मँगोचं त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. आफ्टर 15 years म्हणजे 15 वर्षानंतर 1000 to 3000 फ्रुट्स पर ट्री, 1000 ते 3000 फ्रुट्स पर ट्री आंब्याचे मँगोज आपल्याला त्या ठिकाणी 15 वर्षानंतर मिळतात किंवा 12 to 20 टन्स पर हेक्टर, 12 ते 20 टन प्रति हेक्टरी आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन मँगोचं मिळतं. देन आफ्टर व्हरायटीज ऑफ मँगो ट्री, त्यानंतर मँगो ट्रीच्या ज्या व्हरायटीज आहेत त्यामध्ये फर्स्ट टेबल पर्पज व्हरायटीज, त्यामध्ये आपण चिरून खाण्यायोग्य ज्या व्हरायटी आहेत किंवा डायरेक्ट त्या आपण खाऊ शकतो. त्यामध्ये अल्फान्जो, केसर, नीलम, तोतापुरी, दशेरी, लंगडा, रत्ना, गोवा मानपूर, आम्रपाली, मल्लिका अशा ज्या व्हरायटी आहेत त्या आपण टेबल पर्पज व्हरायटी त्या ठिकाणी म्हणतो. देन आफ्टर ज्यूस व्हरायटीज, रस ज्या व्हरायटीपासून जास्त प्रमाणात मिळतो अशा व्हरायटीज, त्यामध्ये पायरी अँड दूध पेडा. पायरी अँड दूध पेडा ह्या ज्युसी व्हरायटीज आहेत. जोड्या लावामध्ये आपल्याला व्हरायटींवरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही या व्हरायटीज लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पिकेल अँड प्रिझर्व व्हरायटीज, ज्या व्हरायटीज पासून आपण लोणचं तयार करू शकतो. त्याचबरोबर साठवणुकीचे जे पदार्थ आहेत जे आंब्यापासून आपण तयार करतो ते पदार्थ ह्या व्हरायटीपासून तयार केले जातात. त्यामध्ये कारेल फॉर पिकल पर्पज, कारेल जी व्हरायटी आहे ती पिकल पर्पज आहे. अँड गावसाजी पटेल, गावसाजी पटेल हे व्हरायटीचं नाव आहे. गावसाजी पटेल अँड अमिनी, अमिनी सुद्धा व्हरायटी आहे फॉर प्रिझर्व्स, हे साठवणुकीसाठी आपण जे पदार्थ आहेत त्यांच्यासाठी त्या व्हरायटीचा वापर करू शकतो. देन आफ्टर इरेग्युलर बेअरिंग व्हरायटी, यामध्ये इरेग्युलर बेअरिंग होतं. जसं आंब्याला आपण मोहर आलेला पाहतो, त्यामध्ये मँगोच्या जे प्लांट फ्रूट जे प्लांट आहे तर त्यामध्ये प्रत्येक वर्षी मोहर येत नाही. एक वर्ष जर मोहर आला तर दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी त्याला मोहर येत नाही. त्याच्या पुढच्या वर्षी त्या ठिकाणी मोहर येतो. त्याला आपण इरेग्युलर बेअरिंग व्हरायटीज असं म्हणतो. त्यामध्ये अल्फान्जो,
पायरी, दशेरी, लंगडा, सिंधू. सिंधू ही व्हरायटी स्टोनलेस व्हरायटी आहे, ज्या व्हरायटी मध्ये कुई नाही. जे फळ येतं त्या फळाच्या आतमध्ये कुई त्या ह्या फ्रूट मध्ये नसते, त्याला आपण इरेग्युलर बेअरिंग व्हरायटीज लक्षात ठेवा. देन रेग्युलर बेअरिंग व्हरायटीज. इन दिस variety group, some varieties are Neelam, Amrapali, Mallika and Ratna. These varieties are regular bearing varieties. Then after paste of mango, first stem borer. त्याला आपण खोडकिडा असं म्हणतो. नेचर ऑफ डॅमेज, पेस्ट एंटर इंटू स्टेम and feed internal bark, ड्राइंग ऑफ ब्रँच. त्यामध्ये हा जो स्टेम बोरर आहे तो त्या ठिकाणी खोडामध्ये शिरतो किंवा फांद्यांमध्ये त्या ठिकाणी आतमध्ये शिरतो आणि आतला जो बार्क आहे, जो आतला त्या ठिकाणी जो आपण खोडाच्या आतमधला जो भाग आहे तो त्या ठिकाणी खाण्याचं काम करतो. कंट्रोल मेजर ऑफ स्टेम बोरर, pour kerosene oil inside the hole and plaster it with mud. त्या ठिकाणी केरोसिन ऑइल त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्या ठिकाणी त्या होल मध्ये जो होल केलेला आहे स्टेम बोररनं त्या होल मध्ये त्या ठिकाणी ते ऑइल आपण टाकायचं आहे आणि बाहेरून त्याला मातीच्या साहाय्याने पूर्णपणे ते लिपून घ्यायचं आहे. जो होल आहे तो पूर्णपणे लिपून घ्यायचा आहे. देन सेकंड पेस्ट मँगो हॉपर. या ठिकाणी मँगो हॉपर्सचं पिक्चर दाखवलेलं आहे. nymph and adult suck the cell sap from leaves, tender shoots, flowers and fruits. त्यामध्ये आता nymph and adult याचे जे nymph आणि adult जी अवस्था आहे म्हणजे सुरुवातीला जी लहान अवस्थेमध्ये असतात त्याला आपण nymph असं म्हणतो आणि adult म्हणजे तारुण्य अवस्था. तर ह्या दोन्ही अवस्थांमध्ये त्या ठिकाणी लिव्स वरती येतात, टेंडर शूट्स वरती ज्या छोट्या फांद्या आहेत, कवळ्या फांद्या आहेत, अशा फांद्यांवरती ते त्या ठिकाणी येतात. त्याचबरोबर फ्लावर्स, जो मोहर आलेला आहे त्या मोहर त्या ठिकाणी त्याच्यावरती येतात. त्याचबरोबर फळांवरती सुद्धा ते अटॅक करतात आणि अन्नरस शोषून घेण्याचं काम करतात. They also secretes honeydew like substance on which black sooty mold develop. त्याचबरोबर ते हनी लाईक त्या ठिकाणी ड्यू सिक्रेट करतात, एक चिकट पदार्थ त्या ठिकाणी ते सिक्रेट करतात आणि ब्लॅक सुटी मोल्ड त्या ठिकाणी डेव्हलप होतं, म्हणजे काळ्या रंगाचं त्या ठिकाणी एक आवरण तयार होतं. या ठिकाणी चित्रात त्या ठिकाणी दिसतंय काळ्या रंगाचं त्या ठिकाणी आवरण तयार झालेलं आहे. कंट्रोल मेजर ऑफ मँगो हॉपर, स्प्रे 10% कार्बारिल ऍट फ्लावरिंग स्टेज. फ्लावरिंग अवस्थेमध्ये आपण 10% कार्बारिलचं त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. त्याचबरोबर स्प्रे मोनोक्रोटोफॉस किंवा मॅलेथॉनचा सुद्धा त्या ठिकाणी आपण स्प्रे घेऊ शकतो. देन थर्ड पेस्ट मँगो मिलीबग. Picture shows that mango mealybug, nymph and adults suck the sap from mango shoots and flower. Fruits become drop down. जर मिलीबगचा अटॅक झाला असेल तर त्या ठिकाणी nymph आणि adult त्या ठिकाणी सेल सॅप सक करण्याचं काम करतात. जो अन्नरस आहे तो त्या शूट्स मधनं सक करतात, शोषून घेतात आणि त्यानंतर मग जे फ्रुट्स जे लागलेले आहेत ते फ्रुट्सचं त्या ठिकाणी ड्रॉपिंग होत असतं. कंट्रोल मेजर ऑफ मँगो मिलीबग, स्प्रे 0.02% मोनोक्रोटोफॉस. मोनोक्रोटोफॉसचं त्या ठिकाणी आपण स्प्रेइंग घेतलं तरी त्या ठिकाणी मिलीबग कंट्रोल होऊ शकतात. देन फ्रूट फ्लाय.
Picture shows fruit fly. Maggot feed pulp and give bad smell. Rooting followed by following of fruits. त्यामध्ये जे मॅगोट्स आहेत या ठिकाणी मॅगोट्स म्हणजे ते ज्या माशी जी आहे तर ती माशी त्या ठिकाणी फ्रुट्स मध्ये एंटर करते आणि आतला जो पल्प आहे जो आतलं मँगोच्या आतमधला जो पल्प आहे तो त्या ठिकाणी खाण्याचं काम करते त्याचबरोबर नंतर बॅड स्मेल येतो एक उग्र वास त्या ठिकाणी त्या फ्रूटला येतो त्यानंतर then control measure of fruit fly collect and destroy affected fruits त्याचबरोबर जे काही अफेक्टेड फ्रुट्स आहेत ते त्या ठिकाणी आपण कलेक्ट करून डिस्ट्रॉय करायचे आहेत एकदा का जर हा फ्रूट फ्लायचा अटॅक मँगो वरती झाला तर तो कंट्रोल करणं अवघड आहे सुरुवातीच्या वेळेस आपण त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइड स्प्रे करून मॅगोट्स त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो परंतु एकदा का आतमध्ये एंट्री केली तर कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे देन फिफ्थ पेस्ट बार्क इटिंग caterpillar bore into the bark and feed on it त्यामध्ये जे कॅटरपिलर आहेत जे आळ्या आहेत त्या आळ्या त्या ठिकाणी खोडामध्ये घुसतात आणि आतमधला बार्क त्या ठिकाणी खाण्याचं काम करतात डार्क ब्राऊन एक्स्ट्रॅक्ट इज अपियर ऑन अफेक्टेड बार्क त्याचबरोबर डार्क ब्राऊन जो एक्स्ट्रॅक्ट आहे त्या ठिकाणी बार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो अफेक्टेड ज्या फांद्या आहेत त्या फांद्या त्या ठिकाणी ब्राउनिश चॉकलेटी कलर जो आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ब्राउन कंट्रोल मेजर ऑफ bark eating caterpillar the whole is plastered with mud along with kerosene oil त्या ठिकाणी आपण अप्लाय करून त्या ठिकाणी जे होल्स आहेत ते प्लास्टर करायचे आहेत मडच्या साहाय्याने म्हणजे मातीच्या साहाय्याने then after diseases of mango fruit crop first disease powdery mildew nature of damage gray white powdery block appear on blossoms and fruit affected plant are dry and turn black आता यामध्ये तो नेचर ऑफ डॅमेज आहे त्यामध्ये त्या ठिकाणी व्हाईट पावडरी ब्लॉक्स आपल्याला अपियर होतात ब्लॉसम वरती ब्लॉसम म्हणजे जो मोहर आलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी पावडर व्हाईट रंगाची जी पावडर आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जे अफेक्टेड प्लांट्स जे आहेत तर ते ड्राय होतात ते सुकतात आणि ते ब्लॅक होतात काळ्या रंगाचे ते प्लांट्स त्या ठिकाणी पडतात कंट्रोल मेजर ऑफ पावडरी मिल्ड्यू ऍप्लिकेशन ऑफ वेटेबल सल्फर 0.2% किंवा कारथेन 0.1% बाविस्टीन 0.1% और बेंडलेट 0.1% are recommended for control of powdery mildew कंट्रोल करण्यासाठी आपण सल्फर 0.2% किंवा कारथेन 0.1% किंवा बाविस्टीन 0.1% वापरू शकतो त्याचबरोबर बेंडलेट 0.1% हे सुद्धा आपण त्या ठिकाणी कंट्रोल मेजर साठी वापरू शकतो देन anthracnose disease nature of damage appearance of black necrotic areas on leaves shoots and fruits dropping of fruits आता अँथ्रॅक्नोजचं या ठिकाणी पिक्चर दिलेलं आहे पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लॅक नेक्रोटिक एरियाज लिव्हज वरती त्या ठिकाणी फॉर्म होतात त्याचबरोबर शूट्स वरती ते सुद्धा पाहायला मिळतात फ्रूट वरती सुद्धा हे नेक्रोटिक जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर फ्रूटचं ड्रॉपिंग होतं आणि फ्रूट्स झाडापासून ते वेगळे होतात आणि खाली पडतात जमिनीवर
जर हा डिसीज त्या ठिकाणी झाला तर. कंट्रोल मेजर ऑफ अँथ्रॅकनोज स्प्रे बोर्डॅक्स 0.3%. तो बोर्डॅक्सचं जे सोल्युशन आहे 0.3% त्या ठिकाणी त्याचं स्प्रेइंग करायचं आहे. देन लोरॅन्थस हे डिसऑर्डर आहे मँगोवर, त्याला आपण मराठीमध्ये बांडगुळ असं म्हणतो. नेचर ऑफ डॅमेज, इट इज अ स्टेम पॅरासाइट ऑफ मँगो. मँगोवरती हे स्टेम पॅरासाइट आहे, याला आपण सेमी स्टेम पॅरासाइट ऑफ मँगो असं सुद्धा म्हणतो. सेमी स्टेम पॅरासाइट का म्हणायचं तर जे प्लांट्स त्या ठिकाणी एखाद्या प्लांट्स वरती वाढतात, परंतु त्या ठिकाणी ते प्रकाश संश्लेषण ची जी क्रिया आहे ती स्वतः करतात आणि त्याच्या वाढीसाठी ते वापर करतात. परंतु जो अन्नरस आहे तर तो अन्नरस किंवा जी अन्नद्रव्य आहेत प्रकाश संश्लेषणासाठी ती आपल्या होस्ट प्लांट कडनं घेतात. अशा पॅरासाइट्सला आपण सेमी स्टेम पॅरासाइट्स असं म्हणतो. इट इज ग्रोन ऑन द ब्रांचेस ऑफ मँगो अँड रिलेटेड द ग्रोथ. इट कॉजेस टोटल फेल्युअर ऑफ क्रॉप. आता लोरॅन्थस जो आहे म्हणजे बांडगुळ त्या ठिकाणी जर प्लांट वरती आलं तर ते प्लांटची ग्रोथ अफेक्ट करतं, ग्रोथ स्टॉप करतं आणि पूर्णपणे त्या झाडाचं त्या ठिकाणी फेल्युअर होतं, ते झाड पूर्णपणे फेल होतं. कंट्रोल मेजर ऑफ लोरॅन्थस कट द पॅरासाइट अफेक्टेड ब्रँचेस. अशा प्रकारचे जे ब्रँचेस आहेत तर ते त्या ठिकाणी कट करून घ्यायचे, तरच त्या ठिकाणी ते लोरॅन्थस आपल्याला कंट्रोल करता येत. देन आफ्टर आता या ठिकाणी काही डिसऑर्डर आपण पाहणार आहे. तुमच्या पुस्तकामध्ये किंवा बुक मध्ये त्या नाही आहेत, तरी पण त्या महत्वाच्या आहेत, त्या आपण पाहूयात. स्पॉन्जी टिश्यू, इट इज द प्रॉब्लेम ऑफ अल्फान्सो व्हरायटी. ज्या अल्फान्सो व्हरायटी आहेत त्याला त्या ठिकाणी स्पॉन्जी टिश्यूचा प्रॉब्लेम येतो. द फ्रूट आफ्टर रायपनिंग डेव्हलप्स सम नॉन एडिबल सोर्स, क्रॉकी पॅचेस, एअर पॉकेट्स ऑफ व्हाइटिश टू येलो कलर हॅव्हिंग फर्मेंटेड स्मेल. तर त्यामध्ये जे पिकलेले मँगो आहेत त्यामध्ये नॉन एडिबल सोर्स त्या ठिकाणी पॅचेस तयार होतात, एअर पॉकेट्स तयार होतात, व्हाइटिश टू येलो कलरचे त्या ठिकाणी काही स्पॉन्जी टिश्यू तयार होतात. द एक्सटेंट ऑफ डॅमेज व्हॅरीज फ्रॉम 1 to 3 सेंटीमीटर, बट इन द एक्स्ट्रीम केस द एंटायर फ्रूट इज अफेक्टेड. तर त्यामध्ये सुरुवातीला 1 ते 3 सेंटीमीटरचे काही टिश्यू आंब्यामध्ये तयार होतात फ्रूटमध्ये, परंतु जर काही त्या ठिकाणी एक्स्ट्रीम केसेस मध्ये पूर्णच्या पूर्ण मँगो फ्रूट अफेक्टेड झालेलं पाहायला मिळतं. द डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम इज इंडिकेटेड ॲज कॉजेस ऑफ स्पॉन्जी टिश्यू. तर त्यामध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल तर अशा पद्धतीचं ते टिश्यू फॉर्म होतात. त्याचे रेमेडीज काय आहेत त्यामध्ये ग्रो स्पॉन्जी टिश्यू रेजिस्टन्स व्हरायटीज, फॉर एक्झाम्पल रत्ना अँड सिंधू. त्यामध्ये आपण स्पॉन्जी टिश्यू रेजिस्टंट व्हरायटी त्या ठिकाणी ग्रो करून त्याचं कंट्रोल आपण करू शकतो. त्यामध्ये रत्ना आणि सिंधू ह्या व्हरायटी स्पॉन्जी टिश्यू रेजिस्टंट आहेत. हार्वेस्ट द फ्रूट 60 to 70% मॅच्युरिटी. त्याचबरोबर जे फ्रुट्स आहेत ते 60 ते 70% मॅच्युरिटीला त्या ठिकाणी आपण त्याची काढणी करायची आहे. यूज मल्चिंग अँड मेंटेन व्हेजिटेशन इन ऑर्चर्ड. त्याचबरोबर शेतामध्ये किंवा आंबा बागेमध्ये मल्चिंग करायचं आहे आणि मेंटेन व्हेजिटेशन इन ऑर्चर्ड. त्याचबरोबर जे व्हेजिटेशन आहे ते मेंटेन ठेवायचं. व्हेजिटेशन म्हणजे काय तर जमिनीवरती आपण काही पिकं त्या ठिकाणी लावायची आहेत. गिव्ह प्री हार्वेस्ट कॅल्शियम टू मँगो फ्रूट. त्याचबरोबर जे प्री हार्वेस्ट करण्याच्या अगोदर कॅल्शियमचा डोस मँगो फ्रुट्सला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. अवॉइड एक्सपोजर ऑफ फ्रुट्स टू डायरेक्ट सनलाइट आफ्टर हार्वेस्ट. त्याचबरोबर हार्वेस्टिंग नंतर जे मँगो फ्रुट्स आहेत ते सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचे नाहीत, ते त्या ठिकाणी लगेच
डार्क एरियामध्ये आपण शिफ्ट करायचे आहे. देन अल्टरनेट और बायनल बेरिंग इन मँगो. तर मँगो मध्ये अल्टरनेट बेरिंग येतं, त्यालाच आपण इरेग्युलर बेरिंग सुद्धा म्हणतो किंवा बायनल बेरिंग. इट इज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ मँगो ट्री टू बेअर हेवीली in 1 year and there is a less or no crop during next 1 or 2 years. It's called as alternate bearing. आता याच्यामध्ये अल्टरनेट बेरिंग म्हणजे काय, तर पहिल्या वर्षी मँगोला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आंबे येतात आणि त्याच्यानंतर 1 ते 2 वर्ष त्या ठिकाणी फळं येत नाहीत. अशा कंडिशनला आपण अल्टरनेट बेरिंग असं म्हणतो. Causes or factor affecting alternate bearing in mangoes. त्यामध्ये फर्स्ट जेनेटिक फॅक्टर, काही त्या ठिकाणी जनुकीय त्या ठिकाणी काही घटक असतात ते त्याला कारणीभूत आहेत. द व्हरायटल कॅरेक्टर्स आर द जेनेटिक कन्स्टिट्यूएंट ऑफ द प्लांट. सम व्हरायटीज बेअर रेग्युलरली, फॉर एक्झाम्पल नीलम, रत्ना. त्यामध्ये काही जेनेटिकल चेंजेस त्या ठिकाणी होतात, त्यामुळं त्या ठिकाणी अल्टरनेट बेरिंग होतं. Then CN ratio, flowering depends upon carbon nitrogen content. त्याचबरोबर जो कार्बन नायट्रोजन कंटेंट आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कारणीभूत असतो. CN ratio. Then sex ratio, the variety with low percentage of perfect flower may turns into off year. त्याचबरोबर जे काही परफेक्ट फ्लावर आहेत त्याचं जर पर्सेंटेज कमी असेल झाडावरती तर त्या ठिकाणी त्यावेळेस फ्रुट्स येत नाहीत. देन आफ्टर एज ऑफ प्लांट अप टू 10 years ऑलमोस्ट व्हरायटीज आर रेग्युलर बेअरर्स. अप टू 10 years म्हणजे जी 10 वर्षाची जी झाडं आहेत तर ती त्या ठिकाणी रेग्युलर बेअरिंग त्याचं होत असतं. ऍडवर्स क्लायमॅटिक कंडिशन, काही वेळेस ऍडवर्स क्लायमॅटिक कंडिशन होते, त्यामध्ये फ्रॉस्ट, लो ह्युमिडिटी, स्ट्रॉंग विंड, अशा वेळेस मग त्या ठिकाणी फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये जर फ्रूट प्लांट्स असतील तर त्या ठिकाणी अफेक्ट होतात आणि त्यावेळेस मग फ्रुट्स त्या झाडाला येत नाही. किंवा काही पेस्ट ज्या आहेत त्या पेस्ट सुद्धा त्या ठिकाणी अफेक्ट करतात, त्यामध्ये मँगो हॉपर्स, पावडरी मिल्ड्यू, ते सुद्धा फ्रूट सेटिंगला अफेक्ट करतात आणि इंड्यूस ऑफ इयर, आणि मग अशा वेळेस ऑफ इयर त्या ठिकाणी येत असतात. रेमेडीज ऑफ अल्टरनेट बेरिंग आपण कंट्रोल करण्यासाठी काही त्या ठिकाणी उपाय पाहूयात. कंट्रोल मेजर्स, स्प्रे कल्टार टू इंड्यूस फ्लावरिंग. कल्टर त्या ठिकाणी केमिकल वापरायचं आहे इंड्यूस फ्लावरिंग साठी. सॉइल ड्रेंचिंग ऑफ कल्टार 5 to 10 kg पर एकर. 5 ते 10 kg जे कल्टर केमिकल आहे ते त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. ड्रेंचिंग त्याचं करायचं आहे, जमिनीमध्ये आपण ते द्यायचं आहे. गिव्ह बूस्टर डोस ऑफ 1 kg नायट्रोजन पर ट्री ड्युरिंग 1 year. त्यामध्ये जे बूस्टर डोस आहे 1 किलो नायट्रोजन ट्री ड्युरिंग 1 year, प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी नायट्रोजनचा डोस द्यायचा आहे. त्यानंतर स्मडिंग प्रोड्युसिंग स्मोक प्रॅक्टिस शुड बी डन. त्याचबरोबर त्या ठिकाणी बागेमध्ये आपण धूर करतो, तो धूर त्या ठिकाणी आपण करायचा आहे. ऑर्चर्ड शुड बी केप्ट फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. त्याचबरोबर आपली जी बाग आहे ती पेस्ट अँड डिसीज पासून फ्री ठेवायची आहे, कंट्रोल करायची आहे. देन ग्रो रेग्युलर बेअरिंग व्हरायटीज, रत्ना, मल्लिका, आम्रपाली. जे रेग्युलर बेअरिंग व्हरायटीज आहेत त्यांचं त्या ठिकाणी आपण प्लांटेशन ठेवायचं आहे. रत्ना, मल्लिका, आम्रपाली अशा ज्या व्हरायटी आहेत त्या रेग्युलर बेअरिंग व्हरायटी आहेत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मँगो कल्टिवेशन आपलं कमर्शियल जे क्रॉप आहे सेकंड नंबरचं ते आज आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. थँक्यू.